दर्यापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या शिक्षक कॉलनी येथील माहुरे ज्वेलर्सच्या दुकानावर आज शुक्रवार सायंकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास 4 अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक व चाकूचा धाक दाखवत धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चारचाकी वाहनातून आलेल्या 4 आरोपींनी तोंडाला काळे रुमाल बांधून अचानक दुकानात प्रवेश केला। त्यांनी दुकान मालकाला बंदूक व चाकूचा धाक दाखवत दुकानातील सुमारे 500 ग्रॅम सोने आणि 13 किलो चांदी लुटून नेल्याची माहिती समोर आली आहे। दरोडा टाकल्यानंतर आरोपी भरधाव वेगाने चारचाकी वाहनातून पसार झाले। दरम्यान परिसरातील काही नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसराची पाहणी करून दुकानातील व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले। आरोपींचा शोध सुरू आहे। दर्यापूर शहरातील मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे बंदूक व चाकूचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकल्याची पहिलीच घटना असल्याचं बोललं जातं। त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शहराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास दर्यापूर पोलीस करतात। आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं कार्यरत असल्याची माहिती मिळते। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।